पण नोट्स काढता काढता तुम्हाला एवढा वेळ जाणार आहे की रिव्हिजनसाठी मग वेळ राहणार नाहीये. आणि तुम्हाला एक 100% गॅरंटीने सांगतो की जर तुम्हाला एखादी टॉपिक वाचल्यानंतर एक्झामच्या आधी 4 ते 5 वेळा रिव्हिजन जर तुमचं होत नसेल तर तो टॉपिक वाचून काही अर्थ नाहीये. जस्ट इमॅजिन, ज्यांनी एक्झाम दिलेले आहे त्यांनी मला चॅटबॉक्समध्ये कन्फर्म करा की बऱ्याचदा असं होतो का की एखादी प्रश्न, अरे हा टॉपिक तर मी वाचलेला आहे पण मला ना शुअर आठवत नाहीये, नेमका याचा आन्सर हा आहे की तो आहे, ए आहे की बी आहे, मला फार जास्त कन्फ्युजन आहे ना. असं बऱ्याचदा होतं की आपल्याला खूपदा वाचून गेलेलं आहे. या कारणामुळे काय होणार की आपले मग प्रश्न चुकतात आणि निगेटिव्ह मार्किंग होते. का? कारण आपल्याला वाचलेलं असतं, आपल्याला कुठेतरी वाटतं की हा प्रश्न मला येतोय म्हणून, पण होतो काय तर निगेटिव्ह मार्किंग जातो आणि मग मार्क्स आहे ते कमी होतात. हे फक्त आणि फक्त कशामुळे तर रिव्हिजनच्या कमतरतेमुळे. त्यामुळे मी अगदी सरळ असं सांगतोय की जर तुम्ही एक्झामच्या आधी 4 ते 5 वेळा कोणताही घटक रिवाइज होत नसेल तर तो वाचून काही अर्थ नाहीये. आणि म्हणून मल्टिपल सोर्स मधून वाचण्यापेक्षा सोर्स लिमिटेड ठेवा. हा, जर त्या सोर्स मधून तुमचं पूर्ण होत नाहीये तर एखाद्या दुसऱ्या सोर्स मधून थोडा कंटेंट घ्या आणि तुमचे नोट्स आहेत ते रेडी करा, चांगले करा. पण रिव्हिजन हे मस्ट आहे. करेक्ट. नेक्स्ट दुसरा आहे काय तर गेट फीडबॅक.